श्री स्वामी समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त। कसे आहेत सगळे? मजेत आहेत ना? आनंदी राहा, सुखी राहा आणि स्वामी सेवा आपली करत राहा। तर आजचा विषय मी आपल्यासाठी घेऊन आलेली, जो मी आधीचा व्हिडिओ टाकला, याच्या आधी जो व्हिडिओ टाकलेला आहे, त्या व्हिडिओमध्ये मी सांगितलं तुम्हाला की महालक्ष्मीची सेवा करायची आपल्याला। दिवाळी येणार आहे आता, तर दिवाळीसाठी महालक्ष्मीची सेवा करण्यासाठी आपल्याला सेवा चालू करायची आहे। ती 5 तारखेला 5 ते 12 तारखेपर्यंत आपल्याला सेवा चालू करायची आहे, अष्टमीपासून ते अमावस्यापर्यंत। तर त्याच्यासाठी आपल्याला दीपवाली संच जो असतो, दिवाळी संच जो असतो, तो केंद्रामधून अवेलेबल करून घ्यायचा आहे। आणि जर अवेलेबल झाला नाही तर बाहेरून आपल्याला सामान आणायचं आहे। पण तो संच आपण यूज कसा करायचा? बऱ्याच महिलांना प्रश्न असेल की ताईंनी संचाविषयी माहिती सांगितली, पण तो संचाचा वापर काय करायचा, म्हणजे ती सेवा काय करायची, आणि नंतर मग तुमचे प्रश्न सगळे सुटतील हा व्हिडिओ बघून। म्हणून मग हा पण व्हिडिओ मी आजच टाकून देते, म्हणजे दोघी एक बरोबर बघितले म्हणजे लक्षातही येईल। आणि मी सगळ्यात आधी सांगेल तुम्हाला, ही जी सेवा सांगत आहे ही सगळ्यांनी करा, आवर्जून सांगेल, म्हणजे विनंती करून सांगेल, सगळ्यांनी करा। प्रत्येकाच्या घरात लक्ष्मी नांदो हीच स्वामींच्या चरणी मी प्रार्थना करेल। आणि सगळ्यांनी ही सेवा करा। करायला गेलं तर काही वेळ लागत नाही, निश्चितच तुमची सेवा पूर्ण होईल। मनापासून करा, नक्कीच पूर्ण होईल हे मी तुम्हाला सांगेल। तर लक्ष्मी प्राप्तीसाठी खूप प्रभावी अशी सेवा आहे, अतिउच्च कोटीची महालक्ष्मी मातेची सेवा आहे। आणि दीपावली हा शुभ मुहूर्त असतो माता लक्ष्मी यांच्यासाठी प्रसन्न करण्यासाठी। म्हणून मी तुम्हाला सांगेल की ही सेवा तुम्ही करायचीच आहे सगळ्यांनी। तर मी आता सेवेला सुरुवात करते। जे काही आपल्याला दीपावली संचमध्ये जे सामान भेटणार आहे किंवा ज्या वस्तू भेटणार आहे, त्याचा वापर आपण कसा करायचा आणि कसा यूज करायचा किंवा कशी सेवा करायची, त्याविषयी मी तुम्हाला सांगत आहे की 5 तारखे अष्टमीपासून ते अमावस्यापर्यंत ही सेवा आपण कशी करायची आहे। तर सगळ्यात आधी आपल्याला रोजच्या रोज हे बघा, जेव्हा आपण सेवा करणार आहोत, कुंकुमार्चनची सेवा करणार आहोत, तेव्हा मात्र आपल्याला साडी परिधान करायची आहेत। हातात हिरव्या बांगड्या असणं गरजेचं आहे, हे लक्षात घ्या। जी आपल्या घरातली महिला जी सेवा करत असते, तर तिला हे गोष्ट करणं आवश्यक आहे। हातात बांगड्या पाहिजे आणि साडी वगैरे पाहिजे तिच्या। आधी मी तुम्हाला सांगेन, तुमच्या घरात कुलदेवीचा टाक असेल किंवा मग कुलदेवी नसेल तर श्रीयंत्र असेल, फोटो असेल, काहीतरी असेल तुमच्या घरात। कुलदेवीचं एकही घर असं असणार नाही की तिथे कुलदेवीचा टाक किंवा फोटो नसेल, तर असणारच। त्यामुळे मी तुम्हाला सांगेल की आपल्याला 5 तारखेला अभिषेक करायचा आहे, फक्त 5 तारखेला अभिषेक करायचा आहे। कुलदेवीचा टाक असेल टाकाचा अभिषेक करा, मूर्ती असेल मूर्तीचा अभिषेक करा, किंवा फोटो असेल तर फोटो समोर बसून आपण अभिषेक श्री सुक्त म्हणून पाणी शिंपडायचं आहे थोडंसं फुलाने, तरीही चालेल। नाहीतर मग आपलं श्रीयंत्र आहेच। मग तर आपल्याला श्रीयंत्र आता अभिषेक झाला त्याच्यानंतर मी तुम्हाला सांगेल की तुम्ही ही सेवा श्रीयंत्रावर करू शकता। जर तुमच्याकडे टाक नसेल तर तरीही चालेल, तुम्ही श्रीयंत्रावर। पण सगळ्यात आधी मी तुम्हाला सांगेल, कुलदेवीचा टाक असेल तो आधी, आणि नंतर मग श्रीयंत्र, जर नसेल तर श्रीयंत्र वापरू शकतात। आणि जर श्रीयंत्र नसेल किंवा टाकही नसेल, बघा आपल्याला दीपावली संचमध्ये जे श्रीयंत्राचं स्वामी समर्थ महाराजांच्या सोबत कुबेर यंत्र आणि श्रीयंत्र भेटणार आहे, तेही यूज केलं तुम्ही म्हणजे या विधीसाठी तरीही चालेल, काही हरकत नाही। त्याच्यासाठीच दिलं जातं ते दीपावली संचमध्ये। तर अभिषेक करायचा आहे आपल्याला कुलदेवीचा सकाळी। अभिषेक नंतर आपल्याला 99 मंत्र जो आहे त्याचा 108 वेळा म्हणजे 1 माळ जप करून कुंकुमार्चन करायचं आहे कुलस्वामी देवीच्या टाकावर किंवा मूर्तीवर किंवा फोटोवर, किंवा नसेल तर श्रीयंत्रावर। कोणता? 5 तारखेला अष्टमीच्या दिवशी आपल्याला हे करायची आहे सेवा, म्हणजे आपला पहिला दिवस जो सेवेचा राहील त्या दिवशी। गायत्री पद्म आणि लक्ष्मी पद्म जे आहेत त्याचा वापर काय, तर ते आपल्याला रांगोळी काढायची आहे रोज, आपल्याला दाराबाहेर रोज ती रांगोळी काढायची आहे। नंतर मी तुम्हाला सांगेल, गोमूत्र असेल, गोमूत्र आपल्या दरवाजाचा उंबरठा रोज पुसायचा आहे। रोज जमलं तर हळदीचं लेपन करा, नाही रोज जमलं तर निदान 5 तारखेला तरी म्हणजे केलं तरीही चालेल। आणि रोज जमलं तर अतिउत्तम, नाही जमलं तर नाही केलं तरी चालेल, पण 5ला तरी आपण सुरुवात करणार आहोत सेवेची, तर त्या दिवशी तुम्ही गोमूत्र टाकून हळदीचं लेपन आपल्याला पुढच्या दरवाजाला करायचं आहे। पुढचा दरवाजा जे गोमूत्र भेटणार आहे त्याच्याने साफ करायचा आहे। नंतर पुढचं आपली वस्तू जी आहे बघा, हे राहील उटणे आणि पंचगव्य आहे। तर उटणे आणि पंचगव्य, ताई एवढा वेळ नाही आंघोळीच्या वेळेस आपल्याला काय करायचं, थोडं चिमूटभर घ्यायचं, आंघोळीच्या पाण्यात आपण टाकायचं आहे थोडंसं गोमूत्र, पंचगव्य आणि उटणे
हे आपल्याला आंघोळीच्या पाण्यात टाकायचं आहे. आपल्याला स्वतःची पण शुद्धी करायची त्याच्याबरोबर. जेवढं आपलं घरामधली ती अलक्ष्मी काढायची, तशीच आपल्या मनाची पण शुद्धी करायची. म्हणून आपल्याला आंघोळ करताना या गोष्टी आपल्याला आंघोळीच्या पाण्यात टाकून घ्यायच्या आहेत. नंतर तुम्हाला सांगेल, संध्याकाळी आपल्याला रोज संध्याकाळी तुळशी मातेला तुपाचा दिवा हा लावायचा आहे. 5 तारखेपासून ते 12 तारखेपर्यंत तुपाचाच दिवा लावायचा आहे. तुम्ही बोलाल तूप नाही आहे, छोटी बाटली असते बघा छोटा, तो आणून घ्या तरी चालेल, तेवढा बस होईल 8 दिवसासाठी आपल्याला. तर तुम्हाला तुपाचाच फुलवातीचा दिवा जो आहे तो रोज संध्याकाळी तुळशी मातेला लावायचा आहे. त्याच्यानंतर जो दशांश धूप भेटणार आहे आपल्याला, सद्गुरू दशांश धूप जो भेटणार आहे तो लावायचा आहे रोज संध्याकाळी. रोज संध्याकाळी आपल्याला गोमूत्र घरात शिंपडायचं आहे. हे केल्यानंतर आपल्याला रोज रात्री शिंपडल्यानंतर संध्याकाळीच्या वेळेस मी तुम्हाला सांगेल की आपल्याला ज्या मोहरी असतील, पिवळ्या मोहरी आपल्या हातात घ्यायच्या आहेत. पिवळ्या मोहरीमध्ये जी रक्षा भेटणार आहे आपल्याला, कुठून गुरुपीठातून येणारी जी रक्षा आहे, ती रक्षा थोडीशी आणि मोहरी थोडी हातात घ्यायची आहे. ती हातात घेऊन आपल्याला कालभैरवाष्टक 11 वेळा, वल्गा सुक्त 11 वेळा बोलायचं आहे आणि श्री स्वामी समर्थ मंत्राची 1 माळ घ्यायची आहे आणि त्या मोहरी आपल्या घरात, रक्षा आपल्या घरात फुंकायच्या आहेत. ही सेवा तुम्ही बोला ताई एवढी सेवा रोज आमच्याकडनं होणार नाही, फक्त 7 दिवस आपल्याला सेवा करायची पूर्ण वर्षभराचं. कारण आपल्या घरात जी अलक्ष्मी असेल ती बाहेर तेव्हा जाईल, तेव्हा आपल्या घरात माता लक्ष्मी प्रवेश करेल, हे लक्षात घ्या. त्यामुळे आपल्याला या सेवा करायच्याच आहे. ज्यांच्या घरात खूप मोठे असे लक्ष्मीचं प्राप्तीचे प्रॉब्लेम असतील त्यांना मी आवर्जून सांगेल तुम्ही ही सेवा करून बघा. मी खात्रीने सांगते नक्कीच तुमच्या घरात बदल घडून येतील. पण सेवा मी जशी सांगते तशी परफेक्ट करायची आहे. मी बऱ्याच वेळाच बोलते की हां असं नाही केलं असं चालेल, पण ह्यावेळेस मी बोलणार नाही. तुम्हाला रिझल्ट पाहिजे असेल तर सेवा पूर्ण अशीच करावी लागेल. तुम्हाला मोहरी आणि रक्षा मंत्रून आपल्या हातावरती उजव्या हातात घ्यायचं आणि आपल्या घरात रोज संध्याकाळी हे करायचं आहे. तेव्हा अलक्ष्मी बाहेर जाईल, आपल्या घरातली दरिद्रता बाहेर जाईल. हां ठीक आहे, तुमचं 11 वेळेस नाही जमत, 9 वेळा करा, 7 वेळा बोला, 5 वेळा बोला, पण 5 वेळापेक्षा कमी बोलू नका असं मी सांगेल. तुम्हाला वल्गा सुक्त, कालभैरव अष्टक हे 5 वेळा तरी निदान बोलायचंच आहे. 1 वेळा बोलू का असं विचारूच नका मला, कारण 5 वेळाच आपल्याला हे बोलायचंय, तेव्हा त्याचा प्रभाव दिसेल, हे लक्षात घ्या. नाहीतर प्रभाव दिसणार नाही. आपल्या घरातील दरिद्रता, अलक्ष्मी जी असते ती बाहेर जाणार नाही. वल्गा सुक्त हे खूप प्रभावशाली असं सुक्त आहे, म्हणून मी सांगेल कालभैरव अष्टक आणि वल्गा सुक्त हे निदान 5 वेळा 7 वेळा. त्याच प्रकारे कमलगठ्ठ्याचे जे 2 मणी आहेत, 8 दिवसामध्ये 2-2 मणी रोज घ्यायचे आहेत हातावरती. आपल्याला असे 8 दिवसात 16 मणी भेटणार आहेत आपल्याला. 2 मणी आपण हातावर घ्यायचे. हातावर घेऊन आपल्याला षोडशी मंत्र जो आहे तो 16 वेळा बोलायचा आहे. षोडशी मंत्र हा आपल्याला भेटून जाईल, तुम्ही सर्च करा गुगलला वगैरे, तुम्हाला मिळून जाईल. किंवा छोटंसं पुस्तक मिळतं, केंद्रात वगैरे गेला तर घेऊन या ते पण, किंवा बाहेर मिळून जाईल. षोडशी मंत्र 16 वेळा श्री स्वामी समर्थ मंत्राची 1 माळ करायची आपल्याला, ठीक आहे. आणि कमलात्मक मंत्र, कमलात्मक मंत्र हा लक्ष्मी प्राप्तीचा मंत्र आहे, तो 1 माळच घ्यायचा आहे. श्री स्वामी समर्थ महाराजांची 1 माळ घ्यायचा आहे आणि षोडशी मंत्र हा 16 वेळा बोलायचा आहे. ते मंत्र मणी हातात ठेवून हे तिघी मंत्र आपण केव्हाही ही सेवा करू शकतो दिवसभरात, 5 तारखेपासून 12 तारखेपर्यंत. स्किप करायची नाही सेवा. रोजचे 2 मणी आपल्याला मंत्रायचेच आहेत. ते 2 मणी मंत्रून झाल्यानंतर एका डबीत ठेवून द्या. परत दुसऱ्या दिवशी दुसरे 2 मणी घ्यायचे. असे करत करत आपण सगळे मणी 8व्या दिवसापर्यंत 12 तारखेपर्यंत आपले सगळे जे 16 मणी असतील ते मंत्रून होतील. आणि मग आपल्याला 12 तारखेला होम करायचा आहे. तर होम कसा करायचा, काय करायचं, तो मी दुसरा व्हिडिओ टाकेल, नाही तर हा व्हिडिओ खूप मोठा होऊन जाईल. तर अशा प्रकारे आपल्याला सेवा करायची, जो दीपावली संच मिळणार आहे त्याच्या वस्तूंची. तर ही सेवा आपल्याला करायची आहे. आणि ह्या सेवेने निश्चितच तुम्हाला सांगते की अलक्ष्मी बाहेर जाते, लक्ष्मी घरात येते. परत परत मी तुम्हाला तेच सांगेल. आणि ही सेवा आपल्या सगळ्यांना ही सेवा करायची आहे. एवढं महाग सामान नाही आहे, फक्त आपला वेळ काढून आपल्याला सेवा करायची. एका वर्षभराची सेवा ही 8 दिवसात करायची आपल्याला, हे लक्षात घ्या.
चला मग इथेच थांबते. नंतर अजून भेटेल पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन माहितीसोबत, नवीन विषयासोबत. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ. अवधूत चिंतन. श्री गुरुदेव दत्त. माहिती आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.